Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. बीड पासून हाकेच्या अंतरावरती असलेलं कपिलदारवाडी 500हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावाची जवळपास 5 ते 1 ईदभर असा खड्डा आणि भेगा मोठमोठ्याला पडलेल्या आहेत. 8 दिवसापासून चालूच आहे. आता बगळा पूर्ण येऊन वाढत चाललंय. त्यांचा सहकार्य आहे, शासनाचं सगळं सहकार्य, तसं म्हणजे नाही म्हणा काय नाही, फक्त लोक भयभीत झाले. ते कुठली काही सुविधा केलं नाही सरकारने. अजून येऊन निश्चित पाहून जाते. ते आज लेकरं बाळ सुद्धा आमचे माणसात माणूस नाही. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचा तडाखा आता एका गावावरती बसलेला आहे. ते म्हणजे बीडच्या कपिलदारवाडीमध्ये रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्यात आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं भेगा पडल्याने संपूर्ण रस्ता जे आहे ते खचलेला आहे आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं. अशा पद्धतीनं जवळपास 5 ते 1 ईदभर असा खड्डा आणि भेगा मोठमोठ्याला पडलेल्या आहेत आणि संपूर्ण जनजीवन आता विस्कळीत झालेलं. अशा पद्धतीनं भेगा पडून रस्ता खचलेला आहे आणि गेल्या 15 दिवसापूर्वी झालेला पावसाचा फटका आणि तडाखा या गावाला बसलेला आहे. बीड पासून हाकेच्या अंतरावरती असलेलं कपिलदारवाडी 500हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावाची आणि संपूर्ण रस्ता जे आहे ते खचलेला आहे. आपण तिथल्या गावकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. मात्र संपूर्ण चित्र आपण बघू शकतो. अशा पद्धतीनं गावांच्या घरांना असेल भेगा पडल्या, तडाखा गेला घरांना, रस्ता खचलेला आहे आणि संपूर्ण चित्र जे आहे ते कपिलदारवाडी मधलं आहे. इथल्या गावकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण हे संपूर्ण चित्र बघू शकतो कशा पद्धतीने रस्ता खचलेला आहे. इथले बाबा आहेत माझ्यासोबत. बाबा, हे कधी घडले, कशामुळे घडले, काय कारण? पाऊस झाल्यामुळं झाले. बोला बोला. पाऊस झाल्यामुळं हे घडलं, ही घटना. पावसामुळे झाले. साऱ्या कुठे बी चिरा गेल्यात आहे. आणि हे लवकरात लवकर सरकारनं तजवीज करावं आमची. किती दिवस झाले काय? हे 8 दिवसापासून चालूच आहे. अशा बगळा पूर्ण येऊन वाढत चाललंय. आणि ताटकळीने घ्या, सरकारला म्हणावं ताबडतोब करा, पुनर्वसन करा वरती. आणि कलेक्टर साहेब आलते, तहसीलदार साहेब आलते, येऊन हे बघून गेलेत. आणि तलाठी साहेब हे सारे मॅडम आलत्या, ते येत्यात तिथं कपिलदार मध्ये सुविधा करतात. आता हे सारे काय कुणी कुणकड पळापळी करते, इकडे जा तिकडे जा, अशा काही चालू आहेत. बाबा, काय झालं नेमकं तुमच्या काळात? झालं कधी असं? कधी आमच्या काळामध्ये घडलं नाही. हे पाऊस काळामुळं जास्त घडलं आणि जास्त घडून लोक बाहेर भिंगेत, पसारा बाजूला पार्सल, आणि आमची कुठली काही सुविधा केलं नाही सरकारने. अजून येऊन निश्चित पाहून जाते. ते आज लेकरं बाळ सुद्धा आमचे माणसात माणूस नाही. मग ह्याच्या पुढे काय करू शकतो आम्ही? काय काय परिस्थिती गावात? काय व्यवस्था? आता हे गाव सगळं खाली चाललंय, भूसकलन झालेलं, ह्याचं सगळ्या बॅगा पडलेल्या आहेत. शासनाची माणसं येते ते जाते ते, त्यांची सगळी आम्हाला व्यवस्था आहे कपिलदार मध्ये. ठोस उपाययोजना करायला आता निर्णय घेणार, त्याला टाइम लागतोच ना ठोस निर्णय घेण्यासाठी. आमची सध्याची तर त्यांनी व्यवस्था केलेली, पुन्हा त्यांचा निर्णय घेणार. आता येऊन भूसकलन येणार आहेत आज पाहण्यासाठी, भूगर्भवाले ते तज्ञ येऊन सांगणार आहेत. लोकसंख्या किती काय? 500. तसं आम्हाला सगळं त्यांचा सहकार्य आहे, शासनाचं सगळं सहकार्य, तसं म्हणजे नाही म्हणा काय नाही, फक्त लोक भयभीत झाले. ते ठोस उपाययोजना नाही, फक्त लोक भयभीत झाले. ते स्थलांतर वगैरे करण्याचं काय आहे स्थलांतराचा पूर्ण 100% प्रतिसाद आहे. त्यांनी येऊन जागा पाहिलेली शासनाने घेऊन आणि वरिष्ठ स्थलांतर करण्यात येते. तोपर्यंत त्यांचा नक्कीच आपण बघू शकतो की 500 लोकसंख्येचं एक गाव आहे. हा संपूर्ण परिसर जे आहे त्याचा स्थलांतर होणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आम्ही भयभीत झालेलो आहोत. ठोस उपाययोजना केली गेली पाहिजे अशी विनंती गावकऱ्यांनी केलेली आहे. मात्र 8 दिवसापूर्वी हे झालेलं आहे आणि हे वाढतच चाललेलं आहे. दिवसेंदिवस भेगा पडणे, घरांना तडे जाणे, रस्ता खचणे, ह्या संपूर्ण प्रकारे ते चालू आहे. आम्हाला तात्काळ स्थलांतर करण्यात यावं अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे. शासन प्रशासन येते, पाहणी करते, भूगर्भ अधिकारी येतात, पाहणी करतात, मात्र ठोस उपाययोजना होत नाही.
नक्कीच आता जिल्हा प्रशासन अधिकारी काय ठोस उपाययोजना करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तक योगेश काशीद, कपिलदारवाडी, बीड.